मराठा आरक्षणाचे बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत, त्यामुळे आता त्याची तीव्रता फारशी नाही. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटबाबत सरकार गंभीर आहे असं मत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. हैदराबाद गॅझेटचा प्रश्न 100% निकाली लागलाय. शिष्यवृत्तीचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. जी चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्याशी झाली होती ते सर्व आदेश राज्य सरकारने काढले आहेत. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याबाबत कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. कायद्याची अंमलबजावणी शेवटी आम्हाला करायचीच आहे असे देखील जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण समितीचे उपाध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. ते सांगलीमध्ये बोलत होते. करत नाही असं आरोप आहे की फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा होते आणि परत अंमलबजावणी केली जाते. आणि जरांगे पुढच्या महिन्यातच 10 तारखेच्या आसपास या सांगली जिल्ह्यात 4 सभा घेणार आहेत. नाही, त्यामध्ये दोन मुद्दे आहेत. जो हैदराबाद गॅजेट संदर्भातला मुद्दा होता ती अंमलबजावणी 100% झाली. आता जे काही शिष्यवृत्तीचे प्रश्न होते ते निघाले. जे ECBC तुमच्या EWS आणि SCBCचा विषय होता त्यामध्ये आता कोर्टाचे निर्णय आलेले आहेत. जी चर्चा मान्य जरांगे पाटीलच्या बरोबर झाली आमची ते सगळे आता आदेश सरकारने काढलेले आहेत. आता त्यांच्या दृष्टीने एकच प्रश्न तो सातारा गॅजेटचा आहे आणि कोल्हापूरचा. तर त्याच्यावर आम्ही कायदे तज्ञाचं मत घेतो आम्ही आता, कारण शेवटी ते आम्हाला त्याची अंमलबजावणी करायचीच आपल्याला. पण कायदे तज्ञाचं मत आल्यानंतर आपण जसं आता हैदराबाद गॅजेटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याला स्थगिती मिळू शकली नाही, तर सरकार गंभीर त्या विषयाबद्दल. आणि मराठी संघटनांच्या बरोबर चर्चा करण्याचा काही सरकारला हा प्रतिसाद प्रश्न नाहीच आहे. ज्या संघटना येतात भेटतात आम्ही त्यांचे निवेदन घेतो, ऐकतो. त्यामुळे मला वाटतं आता पहिल्यासारखी तीव्रता नाही आहे. बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत. धर्मेश प्रधान यांनी राजीनामा दिला आहे.